नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण आयोगाने विचारलेले प्रश्न आणि त्याचे योग्य स्पष्टीकरण याचा अभ्यास करत आहोत. तर आज आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच अर्थशास्त्र या विषयाचे प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणती 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे समजता येतील? अ आहे संपूर्ण देशाकरिता सकल राष्ट्रीय उत्पन्न 9% नेणे. ब आहे दुर्बल घटकांकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणं. क आहे सकल देश उत्पन्न किंवा उत्पादनात 8% नेणं आणि दरडोई सकल देश उत्पन्नात वृद्धी दर हा 7.6% व्हावी. तर हा PSI 2013ला प्रश्न विचारला आहे आणि मी सांगितलं तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न आणि प्रश्न तर आहे पंचवार्षिक. पण पंचवार्षिक योजनेसंबंधी जरी प्रश्न असेल तरी यामध्ये GDPच्या संकल्पना आणि GDP रिलेटेड प्रश्न असल्यामुळं मी राष्ट्रीय उत्पन्न या चॅप्टरमध्ये घेतलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ड. म्हणजेच 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये GDP हे 9% नेणे लक्ष्य होतं आणि त्याचबरोबर दरडोई सकल देश उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम हे याची वार्षिक वृद्धी 7.6% इतकी व्हावी होती. तर आता 11व्या पंचवार्षिक योजना केव्हा होती? तर 2007 ते 2012. उद्दिष्ट काय होतं? राष्ट्रीय विकास परिषदेचे 54व्या बैठकीत 11व्या योजनेला मान्यता दिली आणि 11व्या योजनेचं जलद आणि अधिक सर्वसमावेशक वाढ असे थीम म्हणता येईल आपल्याला होती. आणि पर्यावरणीय शाश्वतता आणि लैंगिक असमानता कमी करणे, 2009 पर्यंत सर्वांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, GDP वृद्धी दर 9% साध्य करणे, पर कॅपिटा इन्कम 7.6% एवढा असणे आणि उच्च शिक्षणात नाव वाढविणे किंवा नोंदणी वाढविणे हे या 11व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं. दुसऱ्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी स्वतंत्रपूर्व काळातील भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणी कोणी काय काय प्रयत्न केले अगोदर अभ्यासून घेऊया. जसं की दादाभाई नौरोजी यांनी 1867-68 मध्ये दरडोई उत्पन्न काढलं तर ते होतं 20 रुपये आणि राष्ट्रीय उत्पन्न काढलं म्हणजे GDP काढला तर तो होता 340 कोटी रुपये. त्यानंतर विल्यम दिग्बी यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं आणि त्यांनी 1897-98 या वर्षी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. त्यावेळेस 17 रुपये पर कॅपिटा इन्कम होतं आणि GDP होता 390 कोटी रुपये. त्यानंतर फेंडले सिरास यांनी 1911 मध्ये 80 रुपये एवढं पर कॅपिटा इन्कम आहे असं सांगितलं आणि 1942 कोटी रुपये इतकं GDP आहे असं सांगितलं. त्यानंतर वाडिया व जोशी यांनी 1913-14 मध्ये GDP मोजला. त्यांना 1067 कोटी एवढा GDP आढळला व पर कॅपिटा इन्कम हे 44.30 रुपये एवढं आढळलं. त्यानंतर VKRV राव ज्यांनी पहिल्यांदा वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी राष्ट्रीय उत्पन्नात लेखा प्रणालीत प्रतिपादन म्हणून त्यांनी राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं, जे की VKRV राव हे आहेत. त्यांनी 1931-32 या काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जे होतं 1690 कोटी रुपये आणि पर कॅपिटा इन्कम होतं 63 रुपये. यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन झाली जी की 1948 ते 1949 या वर्षी आणि ज्यांनी सांगितलं 8650 कोटी रुपये इतका आपल्या देशाचा GDP आहे आणि
पर कॅपिटा इन्कम म्हणजे दरडोई उत्पन्न हे 246 रुपये 90 पैसे इतकं आहे. आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे, ज्या प्रश्नामध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न समितीची सर्व माहिती मिळून जाईल. तर प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अ आहे, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ही ऑगस्ट 1948 मध्ये नेमली. मी आताच थोड्या वेळाखाली काय सांगितलं होतं? राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना. म्हणजे आता आपल्याला कळून जाईल या प्रश्नामध्ये. आणि ब आहे, प्रोफेसर D.R. गाडगीळ हे तिचे अध्यक्ष होते. आपल्याला योग्य विधाने कुठली आहेत म्हणून विचारलेलं आहे. तर ही दोन्ही विधाने अयोग्य आहेत. कारण आता राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झालेली होती 4 ऑगस्ट 1949 रोजी आणि तिचे अध्यक्ष होते प्रोफेसर PC महालनोबिस. सदस्य होते डॉक्टर D.R. गाडगीळ आणि डॉक्टर V.K. आर्व्ही राव, ज्यांनी पाहणी केली 1950-51 मध्ये आणि अहवाल सादर केला 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल सादर केला 1954 मध्ये. त्यांनी शिफारसी केल्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची निव्वळ उत्पादन पद्धत आणि निव्वळ उत्पन्न पद्धत या 2 पद्धती सुचविलेल्या होत्या आणि राष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज होता की भारतीय राष्ट्रीय उत्पन्न हे 8,650 कोटी रुपये आणि दरडोई उत्पन्न हे 246 रुपये 90 पैसे होते. आणि यांनी 2 पद्धती सांगितल्या त्या लक्षात ठेवायच्या. यांचे सदस्य आणि अध्यक्ष, त्याचबरोबर यांनी कोणत्या वर्षाचं मोजलं राष्ट्रीय उत्पन्न हे पण लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय उत्पन्न जरी 1948-49 मोजलं असेल तरी राष्ट्रीय उत्पन्न समिती ही 4 ऑगस्ट 1949 रोजी स्थापन झालेली होती. यानंतर प्रश्न क्रमांक 3, भारत सरकारद्वारे प्राध्यापक PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले? आताच मी मागच्याच प्रश्नात सांगितलं की 1949, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे 1949, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अ आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या केंद्रीय सांख्यिकी संस्था 2005-06 चा आधारभूत वर्ष म्हणून वापर करते आणि ब आहे, पूर्वी 2001 ते 2000 आधारभूत वर्ष होते. तर ही दोन्ही विधाने चूक आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. मग आधारभूत वर्ष कोणतं वापरलं जातं? तर आधारभूत वर्ष हे नेहमी ज्या वर्षामध्ये कुठल्याही किमतीचा मोठी चढ आणि मोठा उतार झालेला नसतो अशा किंवा किमती स्थिर असतात असे वर्ष आधारभूत वर्ष म्हणून आपण वापरत असतो. मग आधारभूत वर्षाच्या किमती निर्देशांक 100 मानतात व आधारभूत वर्ष हे CSO द्वारे घोषित केले जाते. मग आता आपण आत्तापर्यंतच्या आधारभूत वर्षाची श्रृंखला पाहून घेऊ. म्हणजे आपल्याला यानंतर जो काही प्रश्न येईल त्याला आपल्याला योग्य प्रकारे टॅकल करता येईल. पहिलं आधारभूत वर्ष होतं 1948-49. सर्वप्रथम जाहीर झालं 1951 मध्ये. त्यानंतर दुसरं आधारभूत वर्ष होतं 1960-61 ते 1967 पासून लागू झालेलं होतं. 1970-71 तिसरं आधारभूत वर्ष होतं जे की 1978 पासून लागू झालं होतं. 1980-81 जे आधारभूत 1988 पासून लागू झालं. 1993-94 जे आधारभूत 1999 पासून चालू झालं आणि 99-2000 हे आधारभूत वर्ष 2006 पासून चालू झालं आणि 2004-05 हे आधारभूत वर्ष अभिजित सेनगुप्ता समितीच्या शिफारशीनुसार 2010 पासून लागू झालं. त्यानंतर 8वं आधारभूत वर्ष हे 2011-12 होतं जे की सुंदरम समितीच्या शिफारशीनुसार 31 जानेवारी 2015 पासून लागू झालं, ज्यामध्ये
IIP, WPI आणि GDP साठी सुद्धा हेच वर्ष, CPI साठी सुद्धा हेच वर्ष लागू करण्यात आलेलं होतं. आता 2022-23 हे आधारभूत वर्ष 2026 पासून लागू होणार आहे आणि विश्वनाथ गोल्डर समितीच्या शिफारसीनुसार हे वर्ष लागू होईल. आणखीन झाले का? नाही, तर ते नेक्स्ट इयरपासून 2026 पासून लागू होईल. यानंतर प्रश्न क्रमांक 5, भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानलं जातं? ही गोष्टसुद्धा खूप लक्षात ठेवण्यासारखी आहे. यावर सुद्धा आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो. तर ते आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. भारताचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, स्थूल देशांतर्गत उत्पादनात GDPचा अर्थ काय आहे? तर स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हटलं, GDP म्हटलं की एका वर्षात आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत जे उत्पन्न होतं किंवा वस्तू आणि सेवाचं अंतिम मूल्य असतं त्याला आपण GDP म्हणू शकतो. मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय देता येईल? तर क म्हणजे पर्याय क्रमांक 3 फक्त. मग आपण ह्या संकल्पना पाहून घेऊत. GDP म्हणजे एका आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमाच्या आत उत्पादित सर्व वस्तू व सेवांचं मूल्य म्हणजे GDP. म्हणजे आपल्याला सीमा, जी भारताची सीमा आहे, त्या सीमेच्या आत जे काही उत्पन्न होईल ते आपल्या देशाचा GDP मानला जाईल. मग ते कुणीही कमवो, स्वदेशी कमवो का परदेशातील कंपन्या कमवो, ते आपल्या देशाचा GDP मानला जाईल. मग GNP एक संकल्पना आहे जिला आपण स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किंवा उत्पाद असं म्हणतो. आपण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवलं तर आपल्याला जास्त म्हणजे समजून घेण्यास मदत होईल. तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पाद या संकल्पनेबद्दल बोलता येईल. तर देशाच्या नागरिकांनी स्वदेशात कमवो की परदेशात कमवो ही कमाई GNP मध्ये येत असते. मग आपल्याला GNPचं एक ठोकताळा असा सांगता येईल की GNP बरोबर GDP प्लस X मायनस M. आता प्लस X आणि -M काय आहे? तर प्लस X म्हणजे स्वदेशातील व्यक्तींनी परदेशात राहून आपल्या मायदेशी पाठविलेलं उत्पन्न, ते आपल्या देशाचे आयात निर्यात किंवा व्यापार शेष असो किंवा व्याजप्राप्ती असो, या सर्व गोष्टीचा X म्हणजे एक्सपोर्टमध्ये समावेश करूया. आता M म्हणजे इम्पोर्ट. आता परकीयने आपल्या देशात राहून त्यांच्या मायदेशी पाठवलेलं उत्पन्न हे त्यांच्या देशासाठी उत्पन्न राहील, म्हणून हे आपल्या देशातील GDP मधून वजा करता येईल. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की निर्यात आयातीतील तफावत, व्याज देयता यांचा समावेश आपण M मध्ये करू शकतो. यामुळं काय होतं तर आपल्या बहिर्गत शक्तीचं आकलन होतं आणि गुणात्मक आकलन होत असतं GNP काढल्याने. यानंतर प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्न किंवा उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही? अ आहे उत्पादन पद्धत, ब आहे आयात निर्यात पद्धत आणि क आहे उत्पन्न पद्धती आणि ड आहे खर्च पद्धत. आता आपल्याला कुठली पद्धत ही राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धत नाही असं विचारलेलं आहे आणि आयात निर्यात पद्धत ही अंदाज उत्पन्नाचा पद्धत नाही. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या किती पद्धती आहेत? तर 3 आहेत, ज्यामध्ये उत्पादन पद्धत, दुसरी आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी आहे खर्च पद्धत. पण CSOने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन आणि उत्पन्न या दोनच पद्धतीचा
वापर करायचं सांगितलेलं आहे आणि खर्च पद्धतीचा वापर करत नाही असं म्हटलं तरी चालेल. उत्पादन पद्धतीत काय केलं जातं तर एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य पाहिलं जातं. तर उत्पन्न पद्धतीमध्ये एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमवलेलं उत्पन्न पाहिले जाते. यामुळे प्रत्यक्ष मोजणी होते उत्पादन पद्धतीमुळे आणि उत्पन्न पद्धतीमुळे अप्रत्यक्ष मोजणी होत असते. तर खर्च पद्धत ही अप्रत्यक्ष मोजणीचीच पद्धत आपल्याला सांगता येईल आणि खर्च पद्धतीमध्ये एका आर्थिक वर्षात देशांतर्गत कुटुंब संस्थांनी, उद्योग संस्थांनी व सरकारने व परकीयांनी वस्तू सेवेवर केलेला खर्च या पद्धतीचा मोजता येतो. यानंतर प्रश्न क्रमांक 8 सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत. आता कुठले कुठले घटक हे सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नात गणले जातात असं आपल्याला विचारलेलं आहे. तर एक आहे सार्वत्रिकता, दुसरं आहे बिनशर्तता आणि तिसरं आहे प्रतिनिधित्व आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न म्हणजेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम देशातील प्रत्येक नागरिकास त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी एका ठराविक रक्कम सरकारकडून कोणत्याही अटीशिवाय प्राप्त करण्याचा हक्क म्हणजे सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न होय. यामुळे असमानता व दारिद्र्य दूर होण्यास मदत होते आणि प्रणव वर्धन यांनी सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न संकल्पना भारतासाठी मांडली होती, जी की 2016-17 भारताच्या आर्थिक पाहणी संकल्पनात मांडलेली होती. प्रश्न क्रमांक 9 आर्थिक सुधारणानंतर 1990-91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा दर डॅश डॅश प्रवृत्ती दर्शवितो. तर तो वाढती प्रवृत्ती दर्शवित आहे. कारण 1950 ते 80 या काळामध्ये 3.5% एवढा आपला वृद्धी दर होता किंवा दरडोई उत्पन्न होतं 1.3% एवढं. म्हणून याला हिंदू वृद्धी दर किंवा अशी हिणवलेली संज्ञा राजा कृष्ण यांनी वापरलेली आहे. पण जेव्हा आपल्या उखाचा प्रतिमान आलं आणि आपल्या देशाच्या सुधारणेत वाढ झाली तशी तशी GDPमध्ये वृद्धी होत गेली आणि ही वाढ सतत नसून वर खाली होत गेली. यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारून झाला आहे लाईन स्टेटमेंटमध्ये की 1991 नंतर किंवा असा प्रश्न आहे की आर्थिक सुधारणेनंतर आपला GDP सतत वाढत गेला आहे. सतत वाढत गेला आहे का नाही, वर खाली होत गेला आहे. कधी वाढला तर कधी कमी गेला, स्टेबल नाही वर गेला. त्यामुळं हे स्टेटमेंट जर आत्ताही परीक्षेत आलं तर ते चुकीचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 10 जो आहे ऑक्सफॅम अहवालाबद्दल 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा डॅश डॅश टक्के आहे. तर तो आहे 73% आणि ऑक्सफॅम या संस्थेची स्थापना ही 1942 झालेली आहे. प्रश्न क्रमांक 11 1950 ते 51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा डॅश डॅश टक्क्यांनी वाढला आहे. आता द्वितीय क्षेत्राचा टक्का हा जास्त वाढला नाही पण थोडाफार वाढला आहे. 50-51 आणि 13-14 इथपर्यंतचा. तर 50-51 यावर्षी 16.6 राऊंड फिगर जरी पाठ असेल तरी चालतं. 16 मला एवढंच पाठ होतं पण पॉईंटमध्ये उत्तर ह्यांनीच दिलेली आहेत. त्याच्या नियर बाय आकडा आहे इथं 16.9 तरी पण मी 16.6 हेच उत्तर लिहिलं. ते 26.2 इतकं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे.
कारण 50-51मध्ये कृषीचा क्षेत्र 55.1 होता आणि तो घसरत आता 2021मध्ये 17.32% येऊन ठेपला आहे. सेवा क्षेत्र मात्र झपाट्यानं वाढत आहे आणि औद्योगिक क्षेत्र मात्र स्थिर आहे किंवा कॉन्स्टंट आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 12. खालील विधाने विचारात घ्या. आहे स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. तर हे विधान ॲब्सोल्युटली चूक आहे. कारण ऑगस्ट 1949मध्ये आपली राष्ट्रीय उत्पन्न समिती गठीत केली होती, ज्याचे अध्यक्ष होते PC महालनोबिस आणि सदस्य होते DR गाडगीळ आणि VK अर्वीराव. आणि यांनी राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951मध्ये दिला आणि अंतिम अहवाल 1954मध्ये दिला. म्हणजे अचूक आहे. आणि आपल्याला विचारले खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत. अचूक आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जास्तीत जास्त राष्ट्रीय उत्पन्न समिती या चॅप्टरमध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती या समितीवर प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर ज्या की संकल्पना आहेत GDP, GNP आणि आता सध्याला थोडा आधारभूत वर्षाकडे आयोगाचा कल वळलेला आहे. त्यामुळं आधारभूत वर्षसुद्धा एकदा दोनदा डोळ्या खालून घातले की तुमचा या टॉपिकवर येणारा कुठलाही प्रश्न राहणार नाही. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे. एक आहे साठा, नाही. अंशलक्षी, नाही. प्रवाही आहे. प्रवाही म्हणजे जे काही आपण देवाणघेवाण करतोय त्या गोष्टी आर्थिक उत्पन्नात समाविष्ट होतात की नाही. असं म्हणता येईल की जुन्या वस्तूची जर खरेदी विक्री केली तर त्या गोष्टी राष्ट्रीय उत्पन्नात येत नाहीत, कारण त्यातून काही इन्कम भेटत नाही, कारण ते ऑलरेडी GDP पेड असतो किंवा ते GDPमध्ये अगोदरच मोजलेलं असतं. म्हणून आत्ता जे प्रवाहात जे आहे वस्तू देवाणघेवाण त्या गोष्टी राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनेशी संबंधित आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या वर्षाऐवजी CSOद्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला. आता आपल्याला CSOद्वारे कुठल्या सुधारित वर्षाचा वापर 93-94च्या नंतरचा विचारलेला आहे. मागच्याच एका प्रश्नात मी सर्व आपल्याला आधारभूत वर्ष दिलेले आहेत. त्यानुसार कुठलं आधारभूत वर्ष वापरलं गेलं तर ते आहे 1999 ते 2000. हे वर्ष आधारभूत वर्ष 93-94 झाल्याच्या नंतर वापरण्यात आलेलं होतं. आतापर्यंत 8 श्रृंखला झाल्या. ह्या बार वाचत राहिल्या तर श्रृंखला पाठ होऊन जातील आणि त्यानुसार तुम्हाला परीक्षेत येणारा प्रश्न टॅकल करता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. आहे स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समावेश नसतं आणि स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवले उत्पन्न समाविष्ट असतं. तर हे बरोबर आहे, कारण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये म्हणजे आपल्याला GNPमध्ये विचारलेलं आहे की नागरिकांनी कमवलेलं उद्दिष्ट समाविष्ट असतं की नसतं. तर GDPमध्ये समाविष्ट नसतं आणि GNPमध्ये भारतीय नागरिकांनी कमवलेलं समाविष्ट असतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. स्थूल देशांतर्गत उत्पन्न, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतो, ज्यामध्ये देशाच्या सीमा अंतर्गत एका आर्थिक वर्षात कुणीही कमवो ते उत्पन्न आपल्या भारत देशाचा GDP मानला जातो. प्रश्न क्रमांक 16. खालील विधाने विचारात घ्या. आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न नेहमीच कमी असते. आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश नसतो. तर ही दोन्हीच्या दोन्ही वाक्य
बरोबर आहेत आणि आपल्याला ज्यावेळेस मराठी भाषा किटकट वाटत असेल त्यावेळेस इंग्रजीतून वाचायचं, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीवर कुठलाही आलेला प्रश्न आपला राहणार नाही. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, शेवटला परत एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका.